काय रे दादा असं वैतागलायस का तू? अरे वैतागणार नाही तर काय, रोज रोज 2-2 वेळा जॉबच्या इंटरव्ह्यूला चालल्या असं वाटतंय. हा किती प्रश्न विचारतात पोर बघायला गेल्यावर. जमिनी किती, घरा किती, पगार किती, पैसा किती. अरे पोर मागते का बँकेत लोन मागते. आई मला कंटाळा आला आता, पुरी बघून बघू मला कंटाळा आला आता, मला नाही बघायचं, चल घरी. आई सकाळी पण एक पोर बघितली, आता मला कंटाळा आला. कंट्रोल कसा जमल बाबा, लग्न तर व्हायलाच पाहिजे. आता आपण सगळ्या पोरी बघितल्या, 2 राहिल्यात, त्यातली एक तर बघितली. आता या पोरी एकट्याच बघू फक्त, नंतर विषय काय असेल तर संपू. हे बाबा आता तरी चांगली पोरगी दाखव, गोरी गोमटी. आमचा पोरगा कालाच लावून का आला, सुनबाई तरी गोरी होऊ द्या. अरे मामा हल्ली पोरी दाखवणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. अरे 10 शिंपल्या पोरशील ना तेव्हा एक खडा सापडतो, एक खडा. अरे खडा कसला खडा, माझ्या आयुष्यातला मूत खडा झाले तू, मूत खडा. तुझ्या माग लागून अरे एवढा अर्धा पगार संपवतो माझा महिन्याचा. तर दुसऱ्या पोरीवर कुठल्या तरी खर्च केला असता ना तेवढा पैसा. लव्ह मॅरेज केला असता तिच्या समोर, मोकळा झालो असतो तिच्या सोबत. अरे बाबा लव्ह मॅरेजच करायचा होता ना. अरे वैताग आणलाय सुनी, किती पोरी बघायच्या तुला, एक तरी पसंत पडू दे. बघ र बघ, कुठं तरी बघ भेटत का. ते फेसबुक इंस्टा बघ, किती पोरा लव्ह मॅरेज करतात. भेटली होती 8 दिवसाआधी, नंतर समजला तो भेटला होता, पोरगा होता पोरगा. हो नाना किती तंबाखू मालता. झाला ना पोर बघायला जायचंय, उशीर होईल. काढा गाडी. किती पोरी बघता, कुठली भेटेल ती करा, एकच पोरगी. नाना पण मला शिकवायला लागला. मला वाटलं आई देईल सोडून, मग मी त्याला मारायला सोडू. पोर एक नंबर आहे, साधी सिंपल आहे, लगेच होऊन जाईल. दुसरी जमू दे. अरे बघ माझं 500 रुपये देऊ. अरे बघू तर दे पोर. काय चली चली. या 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 या. हा नमस्कार नमस्कार या. ए अगे पाहुणे आले बघ. या या या. काय पायऱ्या केल्याने टांगऱ्या मोरतील का राहतील माझ्या. तुझ्यासाठी लिफ्ट बांधायला सांगतो घे. खावा बांधतील. नमस्कार नमस्कार. काय यायला त्रास झाला नाही? नाही नाही अजिबात नाही. अगं हिरोईन काय मोबाईल सारखा सारखा घेतो मोबाईल, आता तरी हो बोलू दे. हे काय फळं आहे ती. पोरीला फळांचा आणि फळभाज्यांचा फरक नाही समजत. 5वीला गेली नव्हती वाटतं. पोरीला कांदा पोहे नाही बनवता येत, पोहे कच्चे आहे ना. पोहे कच्चे आहेत, पोहे कच्चे आहेत. फोटो तर गोरे दिसत होते, समोर किती काले दिसतात. दादा तुला तोंडाव काला बोलली. बाथरूमला जाऊन आलो. जायची काय काला काला लावले, एवढं गोरत आहे काय काला आहे. गोरा 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 हे गोरा काय गोरा काय काला आहे ना गोरा आहे ना गोरा. हो तुम्हाला यांना काही विचारायचं असेल ना तर बिंदास विचारा. हो. ताई तुम्हाला किती मुलं? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत का? मग छोटा काय करतो? इंजिनियर आहे, 50,000 पगार आहे त्याला. इंजिनियर आहे. मग हे सरकारी नोकर तरी असतील ना? नाही नाही, हे असंच कंपनीत जातो बाटल्या धुवायला. मग छोट्यालाच आणायचा ना, ते बाटल्या धुणाऱ्याला कशाला आणला?
बाटले धुवायला काय बोलता? 10 एकर जमीन आहे आमची. त्याचा बापूस आता इलेक्शनचा उभा राहिलाय. जमीन एकदा जाऊ दे आमची. सगळे लोकांना बाटल्या धुवायला ठेवू आम्ही. पोऱ्या फॉर्च्युनर गाडी देऊन जातोय बाटल्या धुवायला. तुम्हाला असं वाटलं का तो चालत जातो का? रास कमवून ठेवले. खपाचा ना आम्हाला बाटल्या धुवायला म्हणजे असंच पाठवतो त्याला. गावातली लोक बोलतात तो असाच गुन्हात फिरतो बघून आम्ही बाटल्या धुवायला तरी त्याला पाठवतो. नाही तर बाटल्या धुवायची आम्हाला गरजच नाही ना. आता तर अशी लईच लोक आम्ही देऊ ठेवू. जमीन गेल्यावर पण जमीन आम्ही अजून काढलीच नाही. तुला काय गरज आहे खोटा बोलाची? अरे 10 एकर जमीन कुठली 10 एकर जमीन? 1 गुंठा जमीन आहे मोजून. तिच्यावर पण जमिनीची केस लागले. बाबा मी आला ती केस सोडवता काला खोटा बोलून आलीस? अरे बाबा मी तुझ्यासाठीच खोटं बोलले. मी कुणासाठी बोलू? तुझ्यासाठीच बोलू. असं तुझं लग्न होऊ दे. मला पण तुझ्या बाबाने अशीच फसून आणली. 1 गुंठा पण जागा नव्हती, जमीन नव्हती, तरी पण मी लग्न केला. मग काय आपल्याला जमीन बघायला येणार आहेत ती माणसं? नाही येणार. लग्न झाल्यावर बघू काय आहे त्या. अरे आई बघ र बघ, 2 वर्ष झाली साड्या घेऊन ठेवल्या, कधी वापराच्या डिझाईन केल्या त्या बघ. याला पोट फायदा पण नाही. चला माझा अर्धा पगार तुम्ही काढले पोरीना दाखवून कमिशन खाऊन. मला पोर नाही दिली ना शोधून टायमावर तर सगळा पैसा व्याजा सकट वसूल करीन मी. समजला का? चला हा गाव आहे ना, हा गाव 1 नंबर गाव आहे. या गावात कशाचीच कमी नाही. एजंट, त्या गावात पाणी आहे ना? का पाणी? महापूर येते या गावात, महापूर. अरे माझ्या पोरींना पाण्याचा अजिबात त्रास नाही झाला पाहिजे. पाण्याचा त्रास? अरे गेले वर्षी महापूर आलता तर 4 लोक वाहून गेली गावांची. काय बोलताय? हा मग उन्हाळ्यात महापूर आलता. 50 पोरी बघितल्या. पप्पाने काय कपडे नाही नवीन घेतले, तेच कपडे घालायला. विनायक, या पॅन्टी पिंडी घाल. चल पटकन, तुला बघायला पाहुणे आले टावेला व काय राहिला. चल पटकन, हास तसा चल, घाल चल. आमच्या डिने घातले आतमध्ये. जा. तंबाखू दे ना. तुम्ही त्या विनायकलाच बघायला आलेत ना? अहो त्याचा रेकॉर्ड लय बेकार आहे. लग्न मोडून टाका. अहो लफडी करत सुटते गावात, दारू पिऊन गटारात लोळतय. मरू दे, मला तर पोर खपाची होती. पोरा बघून 2 वर्ष झाला पाक कंटाळा आलाय. तुम्ही येणार नव्हते ना, मग आले कसे काय आमच्या बघायला? नाही तो आम्ही विचार केला की तुमची ती 10 एकर जमीन आहे ना, मग तो कधी पण शेट होऊ शकतोय. ए विनायक, अरे तुम्ही बी आले? तुम्ही पण म्हणजे अजून कोण येणार होता? अरे तुम्ही तर नकार दिलता नाही ना. लागली वाट आता. नाही आले म्हणजे लाईटीची गोष्ट करत असतील. तुम्ही बसा, लाईट जाते ना कधी कधी गावात. अरे विनायक, हा? अरे काय ऐक. इकडे ये. अरे काय झाला? अरे म्हणजे तुला पोर आणले पोर. अरे पण इथं पण आले. अरे तिथं नको ती बघ. दोन अरे दोन आणली. हे तुला नको का? हा तुला नसल ना तर मी त्यांना पाठवतो. मी पाठवतो. तुझे नशीब नाही गोरी पोरच नाही तुझे नशीब. आहे. अरे नाही. अर्धी आवानी पाठवले ती. मग त्यांचं काय करू सांग लवकर. थांब त्यांना काकाच्या घरी बसू. हा चल लवकर चल. तू काकाच्या घरी बसू, त्यांना मी आलो आईला बोलून आलो. हा, जा लवकर जा. दुसरी पोर पण बघायला आले. काय नाही, दादाला पोरे झाला ना, ते सांगितली गोष्ट. काय झालं? हे ते काम होतं थोडस बाहेर आमचं त्याच्यामुळे. अच्छा, तुम्ही काय घेणार आहेत का? थंडा चहा? चहा वगैरे नको, खूप गरमी आहे ना, कोल्ड्रिंकच आणा. चालेल, मग तुम्ही बसा, मी आलेच चहा पावडर घेऊ. अरे बाबा काय झाला? अरे यांनी दुसरी पोर बघितली, दुसरी पोर घेऊन आला इथं. आता कसा करू मॅनेज? ते आमच्या घरात उंदरं झालेत ना भरपूर, तर पेस्ट कंट्रोल वाले आलेत. तुम्हाला यायचं आहे का उंदरांमध्ये? या ना. या नको ना, जा मग आमच्या काकाच्या घरी. बसा. हो एकच ग्लास. बाकीची भांडी घासायला दिलं ना, तुमचा पिऊन झाल्यावर सांगा, मग तो मी दुसरा भरून आणतो, सगळ्यांना देतो एक करून.
तुम्ही काय कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक पिणार का? अहो काही नको, पण तुमची धावपळ का सारखी चालू आहे? नाही, तो घरात माहीत झाला नाही. एक तर तिथं बाजूला काकाचा इथं माहीत झाला तिथं, त्याचं तुम्ही आणतो. माहीत झालं? खूप वाईट झालं. हो, तुम्ही बसा. ओके बॉस. येस 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 येस, इट वुड बी डन. येस 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 बॉस, माझ्याशिवाय काही होतच नाही. त्याची जमीन वगैरे खूप आहेत त्याला. ती बोलत नाही, तिच्या तोंडात जीभ आहे का जरा बघ. तुमच्या पोरीचं नाव जरा समजलं तर बरं होईल. तुम्ही काय माहिती विचारायची मला विचारा ना. तुम्हाला विचारून काय फायदा, पोरीचा आवाज तर ऐकू द्या आम्हाला. तिचा लफडा आहे, मी सांगते बघ तुला, ती बोलत नाही काय. तर लपडी काय नसतात का लोकांची, विसरेल ते आलो आलो. नंतर मला सांगू नको बोलली नाही म्हणून. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं दीप्तितहम्. मला तुमच्या पोरीशी जरा बोलायचं आहे, म्हणजे लग्नाआधीच्या गोष्टी काहीतरी करू का? नाही, बोला ना. हा. बोला ना. थोडं बाहेर हवेशीर बोलू का? हा, जा जा जा, घेऊन जा. ए जा बाळा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं. पण तुम्हाला विचारायचं होतं तर आतमध्ये विचारायचं ना, बाहेर कशाला आणली? घरात प्रायव्हसी नव्हती ना. तुला लग्न का करायचं आहे? इन्स्टाच्या रील्स साठी. म्हणजे कॉलेजच्या पोरांच्या सोबत रील्स बनवल्यावर पप्पा जाम पिसालतात. पप्पा बोलतात की लग्न करून टाक, मग नवऱ्यासोबत बनवायचे तेवढ्या रील्स बनव, म्हणून लग्न करायचं आहे. आपण हे दिवसाला 3-4 तरी रील्स बनवू, हा का? असा माझा नवरा भाजी कापताना बघताय तुम्ही, बघताय ना. सो डे 1 मॅरेज, आफ्टर मॅरेज डे 2 तुम्ही बघू शकता माझा नवरा कसा भांडी असतोय. कशाला दाखवते तू? जा घरी, ऊन आहे ना, करपशील. तू जा घरी, जा घरी. ओ शेताच्या लग्नाला पराठ दमला यो हाय फाय, यो हाय फाय. वाजत्री लागली वाजायला, नवरते बाला थोडत ना. ओर्या सदा मंगलम शुभ लग्न. आई ये. आई तू बस, मी आलो. तुला आता दोन्हीशी एक पोरगी करायची, एकदाशी लग्न करून टाक. लोका लग्नाला नाचून नाचून त्यांचे पाय दुखतात, म्हणा तुला पोरगी बघू बघून माझं पाय दुखायला लागलं. एकदाशी लग्न कर रे बाबा. आई, माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशी कशी डायरेक्ट पटकन उभं असं नको रे करू. मला तुमच्या पोरीशी जरा बोलायचा होता, जरा बोलू का? हा ठीक आहे बाबा, ये बोलतो. ये 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 ना, बाहेर ये ना. अरे ये ना, ये ना, ये ना, ये ना, चल ना. काय काय दिले ना प्रायव्हसी तुम्हाला, तुम्ही बोला ना. मी तर उभा आहे सहज, बाहेर हवा खायला. तू कुणाच्या दबावाखाली येऊन लग्न नाही करत ना? तुला मी खरोखर पसंत आहे ना? बोलत का नाही? बोल ना. म्हणजे होकार समजू. ठीक आहे, जा बस. उन्हात करपशील. जा बस, जा बस. हवा का? जा ना, हवा खा ना तिथं. जातो, बस बस. पाणी पिणार का तुम्ही? जरा बसा. जिरवा जिरवा पाणी. ऊन आहे ना, तो
डिहायड्रेशन होतंय त्याच्यामध्ये तर थांबा आलो मी. नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन यायचं आहे शुभमंगला सावधान. मी ठरवली मला कोण पाहिजे मी ठरवली. काकाच्या घरात जी बसले ना ती मला आवडली. आपल्या घरात जी बसले त्यांना नाही बोलून टाक. अरे पण मी कशी नाही बोलणार त्यांना? अरे त्यांना आकलून टाक. आई हाकलणार? पोऱ्यासाठी तू आई एवढं पण नाही करू शकत. कसे हाकलणार तू? तू अक्कल मला नाही माहिती. तू अक्कल त्यांना मला नाही माहिती. मला ती आवडलेली आहे. मी तिच्याशीच लग्न करेन. कसे हाकलणार? तू जा ना अक्कल आई त्यांना बोल. जेवण बिवून येतो ना बनवता मुलीला? हो माझ्या मुलाला डबा घेऊन जाईल ना? हो जाईल जाईल. जेलमध्ये जायला लागेल हा? काय जेलमध्ये? जेलमध्ये जेलमध्ये आमच्या जमिनीची हाफ मर्डरची केस होती त्याची मुला जायला लागतो तिथं अटक होतो तो जामिनीवर आता तो सुटलाय पण कधीतरी जायला लागतो का तर पाकिट मारचा काम करतो त्याची मुला. पाकिटमार पण आहे, अहो कधीतरी काय तो दररोज नाही काय करेल. गुंड पण आहे, पाकिटमार पण आहे. ए चला 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 उठा उठा. यो तुमचा गुंड पोरगा नको आम्हाला. चला चला. लग्नाला तयारी बोल. आम्हाला पोरगी पसंत आहे. आम्ही लग्नाला तयार आहोत. अहो तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे तर आम्ही तयार. आम्हालाही मुलगा पसंत आहे. म्हणजे तुमची पोर गटारात टाक म्हणजे माझ्या आयुष्यात टाकायला तयार आहे तुम्ही? एक गाव आले हो. अरे जमलं ना माझं लग्न शेवटी. 2 वर्ष तुम्ही माझ्या लग्नाचा वाटोळा लावला. अरे माझ्याबद्दल तुम्ही काय ना काय सांगितलं. तो विनायक माली पोरी घेऊन लपडे करते. तो दारू पिऊन गटारात लोलतोय. लग्न नाही जमून द्यायचं. आता हसाल ना माझ्यावर? हो नाना हस ना. मावशी 2 वेळा लग्न मारलं तुम्ही. हा 2021 प्रिया पाटीलची फॅमिली मला बघायला आलती. तुम्ही काय बोलला? दारू पिऊन त्या विजेच्या तारांवर गेलता तिथं चढाला. हा माझं लगीन मोडलं. आता लाज नाही वाटत तुम्हाला? ए हस ना आता. आता काय झालं? जळली ना तुमची. कोण रे हसला? कोण हसतंय? माझं तुझ्यासारखाच आहे. 2 वर्ष लग्न ठरवत नव्हता. आवाज कसा बापासारखा आहे ना मॅनली म्हणून पप्पा बोलून नव्हतं ते तुझ्याशी. अरे पाटील माझ्यात नशिबी कसा आला? तुला बोललो होतो मी याच्यात नक्की काहीतरी गडबड आहे या पोरीच्या. तरी तू बोलते हीच पाहिजे हीच पाहिजे. आई पण मी गुंड नाही. कुठली केस नाही माझ्या अंगावर. सासरे हो सासरे बुवाने ब्लाऊज घातलाय का? अरे इथं बायको बुवा. मला सासरे बुवा मी नाही केलं काय. सासरे बुवा थांबा. हो सासूबाईनी शर्ट घातलाय. अरे सासरे बुवा तुम्ही का? सासरे बुवा मला तुमच्या पदरात घ्या म्हणजे तुमच्या शर्टात घ्या. हो गुन्हेगारांशी आम्हाला अजिबात संबंध ठेवायचा नाही. मला सासरे बुवा ऐका ना. सासरे बुवा मुहूर्ताची